हॅलो, मी माया. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. तर येथे मी पत्तागोबीचे तुम्हाला थालीपीठ कसे करायचे तर ते सांगणार आहे. तर येथे मी अर्धा पत्तागोबी एकदम बारीक काप करून घेतली आहे आणि एकदम बारीक 2 कांदे घेतलेत मीडियम साईजचे आणि कोथिंबीर घेतली आहे. तर चला तर मग बघूया त्याला काय काय साहित्य लागतं. तर येथे मी लाल तिखट घेतलंय, आपल्या चवीनुसार घ्यायचं. 1 चमचा जिरे, 1 चमचा ओवा, 1 चमचा बेसन पीठ, 1 चमचा ज्वारीचं पीठ आणि 2 वाटी गव्हाचं पीठ. तीळ घेतले पांढऱ्या कलरचं आणि लसणाची पेस्ट वाटून घेतली आणि हिरव्या मिरचीचा ठेचा आणि चवीनुसार मीठ घ्यायचं आणि सर्व एकत्र करून चांगलं मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर जी आपण गोबी कट करून ठेवली आहे, गोबी, कांदा, कोथिंबीर, ते सर्व ॲड करून चांगलं मिक्स करून घ्यायचं. त्यामध्येच मिक्स करून घ्यायचं सर्व व्यवस्थित. आणि त्यानंतर जसं आपल्याला पाणी हवंय त्यानुसार पाणी टाकून व्यवस्थित मळून घ्यायचं. आणि पीठ जास्त घट्टही मळायचं नाही आणि जास्त पातळही मळायचं नाही, मीडियम प्रकारचं मळायचं. कारण हे आपल्याला लाटायचं नाही, आपल्याला थापटायचं. थालीपीठ हे थापटूनच केले जातात. तर आता मी मस्तपैकी पीठ मळून घेते. तर आता तुम्ही बघू शकता मस्त असं मी पीठ मळून घेतले. तुम्ही देखील ह्या प्रकारेच पीठ मळून घ्यायचं आणि 15 ते 20 मिनिट झाकून ठेवायचं. त्यानंतर थालीपीठ थापटायला घ्यायचे. तर आता मी थोडा वेळ झाकून ठेवते. तर आता येथे पीठ मस्त असं मुरल्या गेले. तर आता बोटावरती थोडंसं तेल लावून आपल्याला ज्या साईजचे थालीपीठ करायचे त्यानुसार पीठ घेऊन चांगलं त्याला गोल शेप द्यायचा आहे. आणि त्यानंतर एकदम चांगला कपडा स्वच्छ धुवून सुती कपडा घ्यायचा आहे आणि तो ओला करून घ्यायचा आहे. आणि त्यावरती हळूहळू बोटाच्या साहाय्याने गोल शेप पाण्याचा एक हात लावून थापटायचा आहे. पाण्याचा हात लावल्याने काय होतं, ते पीठ आपल्या बोटाला चिटकत नाही आणि चांगलं स्प्रेड होतं. जेवढं स्प्रेड होईल तेवढं स्प्रेड करायचं ते पीठ. कारण जेवढं पातळ करू आपण थालीपीठ तेवढं खायला छान लागतं. तर आता येथे तुम्ही बघू शकता मस्त माझं असं थालीपीठ थापटून झालंय, मस्त असं पातळ झालंय. तर तुम्ही देखील पाण्याचा हात लावून सारखं थापटत राहायचं आणि सर्वात शेवटी त्याला आपल्या बोटाच्या साहाय्याने गोल करायचं. कारण आपण जेव्हा एक साईड थालीपीठाची टाकू तर वरतून आपल्याला तेल सोडायला मदत होते, म्हणजे खालची बाजू व्यवस्थित शेकल्या जाते मस्त. तर आता हळूचकन ते थालीपीठ तव्यावरती टाकायचं. आणि जर थालीपीठ ह्याला चिटकलं असेल कपड्याला तर वरतून थोडंसं पाण्याचा हात मारून देखील हळूच काढायचं आणि कमी गॅस करूनच ते शेकायचं. आणि ह्याचा आता तुम्ही बघू शकता कलर वेगळा झालाय, म्हणजे चेंज झालाय. तर चेंज झाल्यानंतर ते उलटायचं उलटणीने. तर अशा प्रकारे दोन्ही साईड खरपूस कलरची भाजून घ्यायची तेल लावून. जर तुम्हाला तेल नसेल आवडत तर तुम्ही त्याऐवजी बटर देखील यूज करू शकता. तर आता इथे माझा थालीपीठ बनवून तयार आहे. तर ते दहीचा रायता बरोबर सर्व करणार आहे. तर मस्त असं लागतं खायला. नाश्त्यासाठी पण तुम्ही करू शकता किंवा लहान लेकराच्या डब्यासाठीही करू शकता. तर तुम्ही देखील अशा प्रकारे घरी तयार करून बघा. आणि तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली तर कमेंट करून सांगा. आणि आवडली असेल तर लाईक करा आणि पुढे जेवढं होईल तेवढं शेअर करा. चला तर मग भेटूया पुन्हा असाच एक व्हिडिओ घेऊन, नवीन रेसिपी घेऊन. चलो देन, बाय.